लक्ष द्या. आता हे जे एक्झाम्पल आहे का नाही, हे अतिशय महत्वाचं एक्झाम्पल आहे जे बोर्डाला तुम्हाला विचारलं जातं. बरोबर. प्रवाहाच्या दिशेनं आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं आपण ज्या वेळेला पोहत असतो त्यावेळेला आपल्याला प्रवाहाच्या दिशेनं पोहणं हे सुखकर आणि सोपं आपल्याला माहिती की आहे. पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जर पोहायचं म्हणलं तर आपल्याला एनर्जी काय लागते? जास्त लागते. आलं लक्षात? जर कॅनॉलचं पाणी आहे, ज्या दिशेनं चाललंय त्या दिशेनं आपण वाहत वाहत जाऊ शकतो, पण विरुद्ध दिशेनं वरती यायचं म्हणलं तर आपली एनर्जी जास्त जाणार, पण वरती आपण येऊ शकतो का? नाही. बरोबर. मग आता तशा प्रकारचं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बघा, आता एक बोट जी आहे ती एक बोट कुठं समजा राईटला चालली, हे तुमचं राईट आहे आणि हे तुमचं लेफ्ट आहे. तर ही बोट आहे ती कुठं चालली? राईटला, आणि ही बोट कुठं चालली? लेफ्टला. आता इथं जे हे पिंक मध्ये दिसते हे काय आहे? पाणी आहे. मग पाण्याचा प्रवाह कुठल्या बाजूला आहे ते आपल्याला याच्यामध्ये काय कळत नाही, पण आपण असं म्हणलं की राईटला आहे तो काय आहे? प्रवाहाची दिशा आहे, आणि लेफ्टला ती काय आहे? प्रवाहाची विरुद्ध दिशा. मग आता इथं तुम्हाला दोन गोष्टी दिल्यात बघा, की काय दिले बघा, अ बोट ट्रॅव्हल्स 16 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 6 आवर्स. म्हणजे 6 तासामध्ये एक बोट जी आहे ती 16 किलोमीटर ही प्रवाहाच्या समजा विरुद्ध दिशेनं काम करते आणि 24 किलोमीटर प्रवाहाच्या दिशेनं काम करते. बरोबर. त्यानंतर सेम बोट, तीच बोट आहे, ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 13 आवर्स. म्हणजे दुसरी बोट म्हणजे तीच बोट आहे तशा प्रकारची, ती 36 किलोमीटर आणि 48 किलोमीटर त्या ठिकाणी प्रवास करते. कसं प्रवास करते? तर प्रवाहाच्या दिशेनं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. त्यावेळेला त्याला किती वेळ लागतोय? 13 तास. बरोबर. आता आपल्याला प्रश्न काय विचारला इथं? द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. म्हणजे त्या पाण्याचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहाची जे स्पीड आहे ते आपल्याला काढायचे, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जी जाणारी बोट आहे त्या बोटीचा पण आपल्याला काय काढायचे? स्पीड काढायचे. मग आता त्यांना काय म्हणले बघा, लेट द स्पीड ऑफ बोट इन वॉटर बी एक्स किलोमीटर पर आवर. म्हणजे त्यांना बोटीचं जे स्पीड आहे पाण्यामधलं ते किती घेतले? एक्स किलोमीटर पर आवर, आणि स्पीड ऑफ वॉटर करंट वाय किलोमीटर पर आवर, आणि पाण्याचं जे स्पीड आहे ते किती आहे? वाय किलोमीटर पर आवर. प्रश्न समजला का? बोटीचं स्पीड किती मानले? एक्स, आणि पाण्याचं काय मानले? वाय. आता इथं दिले स्पीड ऑफ बोट इन डाऊन स्ट्रीम इज इक्वल टू एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. आता मला सांगा, या ठिकाणी एक्स आणि वाय ची बेरीज झाली म्हणजे कुणाची बेरीज झाली? पाण्याचा प्रवाह आणि बोटीचं स्पीड या दोघांची काय झाली? बेरीज झाली. बेरीज कधी होऊ शकते? बेरीज कधी होऊ शकते? तुम्ही समजा का पाणी जे आहे ते असं चाललेलं आहे, तुम्ही नुसतं त्या पाण्यामध्ये बसला, बरोबर, जागेवर उभं राहिला तरी सुद्धा पाणी तुम्हाला खाली नेतं का नाही? याचा अर्थ तुमचं स्पीड काय होते? वाढते. मग बोटीचा जो प्रवास आहे तो पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं असेल तर त्याचं स्पीड वाढणार का कमी होणार? वाढणार. म्हणजे त्यांची काय होणार? बेरीज. आणि उलट काम करायचे, तुम्ही किती हातपाय हलवले तरी तुम्ही उलट्या दिशेने जाता का लांब? तेवढं नाही जात. का नाही जात? तुमचं स्पीड काय होतं? कमी होतं. प्रवाहाच्या दिशेनं गेलो तर स्पीड काय होतं? वाढतं. म्हणजे तुमचं स्पीड आणि पाण्याचं स्पीड यांची काय होते? बेरीज. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं काम करायचा विचार केला तर तुमचं स्पीड आणि पाण्याचा प्रवाह यांचं काय होते? वजाबाकी होते. समजलंय का? मग या ठिकाणी एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर आलेला आहे. स्पीड ऑफ बोट इन डाऊन स्ट्रीम म्हणजे ज्या वेळेला प्रवाहाच्या दिशेनं आपण चाललेलो आहे त्यावेळेला बोटीचं जे स्पीड आहे ते काय झालं? वाढलं. किती झालं? एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. त्यानंतर दॅट इन अपस्ट्रीम, समजा इथं काय केले? एक्स मायनस वाय केले. काय केले? एक्स मायनस वाय. म्हणजे काय? तुम्ही पोहताय परंतु तुमचं जे स्पीड आहे हे कुणाचं? त्या बोटीचं. हे एक्स आहे आणि पाण्याचं किती आहे? वाय आहे. तर तुमच्या बोटीचं स्पीड पाण्यापेक्षा हे काय जास्त आहे, तरच बोट पुढे जाईल ना. पाण्याचं स्पीड जास्त झालं तर बोट जाईल का पुढे? नाही. पाण्याच्या स्पीड पेक्षा तुमच्या बोटीचं स्पीड काय पाहिजे? जास्त पाहिजे. पण तुम्ही काम कसं करताय? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. कसं काम करताय? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. मग तुमचं स्पीड
टोटल जे आहे ऍक्च्युअल ते वाढणार का कमी होणार? विरुद्ध दिशेने काम करताय म्हणल्यावर कमी होणार, म्हणजे त्यांची काय होणार? वजाबाकी. म्हणजे हे एक्स प्लस वाय समजलं का? पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं दोन्ही चाललेलं आहेत, बरोबर. पाणी पण चाललंय आणि बोट पण चालली, मग त्यांचं स्पीड काय होणार? वाढणार. पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करायचं, मग त्यांचं स्पीड काय झालं? कमी झालं. म्हणजे काय आलं इथं? एक्स मायनस वाय किलोमीटर पर आवर. आता इथं लक्षात घ्या, एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. इथं काय दिले? हे डिस्टन्स बरोबर काय? स्पीड इंटू टाइम ऍक्च्युअल. लक्षात ठेवा, स्पीड इज इक्वल टू काय? फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम. काय? डिस्टन्स अपॉन टाइम. मग यानुसार डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. थोडक्यात डिस्टन्स म्हणजे काय बाळांनो? अंतर. स्पीड म्हणजे काय? ऍक्च्युअल वेग म्हणा, नाहीतर चाल म्हणा. काय म्हणता येईल त्याला? वेग नाहीतर चाल. आणि टाइम म्हणजे काय? वेळ. हा फॉर्म्युला वापरला, आपला बेसिक फॉर्म्युला, बाकी काय विषय नाही. हा, आता सांगा, या ठिकाणी स्पीड इंटू टाइम आलं, मग टाइम इज इक्वल टू काय? डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम काढायचं ना आपल्याला, डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा, टाइम टेकन बाय द बोट टू ट्रॅव्हल 16 किलोमीटर, म्हणजे 16 किलोमीटर अंतर तुम्हाला कापायचंय. किती? 16 किलोमीटर. त्यावेळेला किती टाइम लागणार आहे? मग आता टाइम इक्वल टू जर लिहिलं इथं, टाइम इज इक्वल टू काय मिळालं बाळांनो? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. मग डिस्टन्स किती आहे? 16. आणि स्पीड किती आहे? लक्ष द्या, डिस्टन्स टाकायचे आणि स्पीड टाकायचं. मग इथं काय म्हणले? टाइम टेकन बाय द बोट टू ट्रॅव्हल 16 किलोमीटर अपस्ट्रीम. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी किती वेळ लागेल? तर त्या ठिकाणी टाइम लागणार डिस्टन्स भागिले स्पीड. मग डिस्टन्स किती आहे? 16. आणि स्पीड किती आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं? इथं दिलेलं एक्स मायनस वाय. मग इथं काय येणार? एक्स मायनस वाय. बरोबर, एवढ्या आवर्स तुम्हाला वेळ लागणार आहे. आलं का लक्षात? पुढं आता दुसरं काय सांगितलं? इट टेक्स 24 एक्स प्लस वाय आवर्स टू ट्रॅव्हल 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. याचा अर्थ काय? सेम. जर तुम्हाला किती अंतर कापायचे? 24 किलोमीटर. किती कापायचे? 24 किलोमीटर, बरोबर. आणि त्यासाठी स्पीड किती आहे तुमचं? प्रवाहाच्या दिशेनं किती स्पीड आहे? प्रवाहाच्या दिशेनं किती? बेरीज आहे ना, एक्स प्लस वाय. मग इथं काय लिहिणार आहे तुम्ही? एक्स प्लस वाय, बरोबर. मग एवढं टाइम लागणार. म्हणजे पहिल्यांदा जो टाइम आहे तो काय आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. किती वेळ लागला? 16 भागिले एक्स मायनस वाय आवर्स इतका लागला, बरोबर. आणि जर तुम्ही प्रवाहाच्या दिशेनं काम केलं तर किती वेळ लागला? तर 24 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय. हे दोन समीकरणं तुम्हाला मिळाली. मग हे टाइम का काढला? तुम्हाला काय वाटतं टाइम का काढला असेल? कारण त्यावेळेला किती वेळ लागतो सांगितले. किती वेळ लागतोय? 6 तास. म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं काम केलं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं काम केलं, कसंही करू द्या, पण किती वेळ लागतोय? 6 तास. म्हणजे एक टाइम T1 आहे, दुसरा टाइम काय? T2. तर त्यांची काय होईल? बेरीज. आणि ती बेरीज किती येणार आहे? तर दिले बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. हे दिले, हे दिले 16 भागिले एक्स मायनस वाय इतका टाइम आहे, म्हणजे हा T1 दिला, बरोबर. आणि हा 24 डिवायडेड बाय एक्स प्लस वाय म्हणजे काय दिले बाळांनो? T2 दिलाय. आणि ह्या दोघांची बेरीज केल्यावर किती मिळालं? 6 मिळालं. अलग लक्षात. सेम त्यांना काय सांगितले? दुसरी कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे? की सेम बोट ट्रॅव्हल 36 किलोमीटर अपस्ट्रीम अँड 48 किलोमीटर डाऊनस्ट्रीम इन 13 आवर्स. मग इथं सुद्धा तुम्हाला काय काढता येईल? टाइम काढता येईल. मग सेकंड कंडिशन काय दिली बाळांनो आपल्याला? 36. 16च्या ऐवजी काय घेतले? 36. आणि भागिले एक्स मायनस वाय. आणि प्लस काय केले? 48 भागिले एक्स प्लस वाय. हे समजलं का मला सांगा? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं काम करत असताना एवढा टाइम लागला आणि प्रवाहाच्या दिशेनं काम करत असताना एवढा टाइम लागला. पण त्या एकूण टाइम किती लागलाय? किती लागलाय? 13 तास. किती लागलाय? 13 तास, बरोबर. मग आता हे दोन इक्वेशन आपल्याला बाळांनो मिळालेली आहेत. आता हे इक्वेशन तुम्हाला सोडवताना हे एक्स मायनस वाय किंवा एक्स प्लस वाय कुठं दिसते आपल्याला? छेदात दिसते ना. कुठं दिसते? छेदात. मग काय करावं लागेल तुम्हाला? हे सोडवताना काय करावं लागेल? 1 अपॉन एक्स मायनस वाय. काल सोडवलेलं का नाही आपण?
1/x - y ला काय मानले इथं m मानले आणि 1/x + y ला काय मानले n मानले. बरोबर. मग जिथं मला 1/x - y दिसतंय तिथे काय टाकणार मी m. आपापसात बोलू नका. 1/x + y ला काय म्हणणार मी n. मग सांगा हे 36 आहे असं राहील. सॉरी, पहिलं इक्वेशन बघा. हे 16 आहे असं राहिलं. 1/x - y ला काय म्हणले m, म्हणजे 16m आलं. हे 24 राहिलं तर 1/x + y ला काय झालं आपण n मानलाय का नाही. मग किती आलं 16m + 24n बरोबर किती आलं 6. याच्यासाठी काय येणार 36m + 48n बरोबर किती आलं 13. समजलं का. हे इक्वेशन 3 मिळाले, हे इक्वेशन 4 मिळाले. आता या ठिकाणी 16 36 करणं सोपं आहे का. 16 × 16, 16 दुने 32, 36 येऊ शकत नाही म्हणून 24 चा विचार करा. 24 दुने 48 म्हणजे समीकरण 3 ला जर मी 2 न गुणलं तर इथं 24 दुने किती येईल 48. मग हे सोपं आहे का नाही करणं आपल्याला. मग इथं 16 दुने किती येणार इक्वेशन बघा. समीकरण 3 ला आपण किती न गुणलं 2 न गुणलं. किती न गुणलं 2 न, तर किती येईल 16 दुने 32. मग 32, 24 दुने 48 आणि 6 दुने 12. बरं, आता हे त्यांना डायरेक्ट दिल्या, सोडवलेलं नाही. बरं, आपण हे सोडवू. लक्ष जातं. समीकरण नंबर 3 काय आहे 16m अधिक काय 24n बरोबर 6. हे समीकरण नंबर 3 दिले. हा, दुसरं समीकरण काय 36m अधिक 48n बरोबर किती आहे 13. हे समीकरण नंबर काय 4 आहे. लक्ष द्या इकडं. आता काय केलं आपण इक्वेशन 3 ला गुणलं. किती न गुणलं 2 न, तर किती आलं 16 दुने 32m, 24 दुने 48m आणि 6 दुने 12. याला समीकरण नंबर काय दिला आपण 5. का केलं असं, इथं 48n आहे आणि इथं मला काय करायचं 48n आणायचंय. किती न गुणावं लागलं 2 न. मग ह्याला 2 न गुणलं 16 दुने 32, 24 दुने 48 आणि 6 दुने 12. आता 4 चा आणि 5 चा विचार करा. इथं 48 आलंय का, इथं 48 आलंय का बाळांनो. हा, 48n हे प्लस आहे हे बी काय प्लस आहे. मग इक्वेशन 4 ची आणि इक्वेशन 5 ची समान चिन्ह आहेत ना. अधिक अधिक म्हणजे काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल. बरोबर. मग सांगा काय येईल मग 36m अधिक 48n बरोबर किती 13. 32m अधिक 48n बरोबर किती येणार 12. यांची काय होणार आहे वजाबाकी. बरोबर. हे काय होणार आहे वजा, हे काय होणार आहे वजा आणि हे बी काय होणार वजा. 13 वजा 12 1. 48 वजा 48 कॅन्सल. आता हे 36 मधनं 32 गेले. किती राहिले 4m. किती राहिले 4m. म्हणजे m किती आला m बरोबर किती येणार आहे 1/4. किती आला 1/4. आता हे m ची किंमत टाकायची कुठल्या तरी एका समीकरणामध्ये टाका. समजा 3 मध्ये टाकली. m बरोबर 1/4 बरोबर. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 3 बरोबर. सांगा 16m अधिक किती 24n बरोबर 6. 16 तसंच m ची किंमत किती 1/4 अधिक 24n बरोबर किती 6. सांगा 4 1 4, 4 चोक 16 अधिक 4 पलीकडे गेलं वजा 4. मग 24n बरोबर किती आलं 6 वजा 4 बरोबर 2. मग n बरोबर किती आलं 2/24. मग n बरोबर किती आलं बाळांनो 1/12. मग m किती आला 1/4. n किती आला 1/12. मग आता हे बघा त्यांना हे सोडवलेलं नाही. m किती आला 1/4 आणि n किती आला 1/12. मग आता इथं रिप्लेसिंग m अँड n बाय देअर ओरिजिनल व्हॅल्यू. आपण x - y ला काय म्हणलेलं थांबा
रिप्लेसिंग हे बी दिलेलं नाही, हे बी सोडवलेलं नाही. आता लक्ष द्या व्यवस्थित हा. आता इथं काय सांगितलंय, मगाशी किंमत कशाची मानलेली रे आपण इथं? हे बघा, एक छेद एक्स वजा वाय बरोबर काय मानलेलं बाळांनो, एम. किती आलता? 1/4. याच्यावरनं बघा, हे 4 कुठे छेदात आहे, इकडे गेलं अंशात, आणि एक्स वजा वाय गेलं अंशात. हा, एक्स वजा वाय बरोबर किती मिळालं? 4. हे एक समीकरण मिळालं. किती नंबरचं आता हे? 6 बरोबर. आणि 1 छेद एक्स अधिक वाय ना, एक्स अधिक वाय बरोबर काय म्हणले आपण? एन. आणि किती आलता तो? 1/12. आता हे एक्स अधिक वाय कुठे जाणार? अंशात. इकडे 12 बी कुठे जाणार? अंशात. मग 12 बरोबर काय मिळालं? एक्स अधिक वाय. मग एक्स अधिक वाय बरोबर किती मिळालं? 12. याला समीकरण नंबर काय म्हणता येईल? 7 बरोबर. आता इथं ह्या दोन्ही समीकरणाचा जर विचार केला, इथं मायनस वाय आहे आणि इथं काय प्लस वाय, या दोघांची काय करू शकतो आपण? बेरीज. समजा आपण 6ची आणि 7ची काय केली? बेरीज. इक्वेशन 6 प्लस इक्वेशन 7 यांची बेरीज केली. लक्ष द्या, एक्स वजा वाय बरोबर किती? 4. आणि एक्स प्लस वाय बरोबर किती? 12. यांची काय करायची आपल्याला? बेरीज. बेरीज केल्यामुळं चिन्ह बदलतात का? नाही. प्लस वाय मायनस वाय कॅन्सल. एक्स प्लस एक्स 2x. आणि 12 अधिक 4 किती आलं? 16. मग 2x बरोबर किती आलं? 16. मग एक्स बरोबर किती आलं बाळांनो? 16/2. मग एक्स बरोबर किती आलं? 8. म्हणजे एक्स आला 8. वाय काढलाय का आपण? नाही ना. बर, मग आता काय करायचं परत? पुट x इक्वल टू 8 इन इक्वेशन किती नंबर? 6. बघा, x मायनस वाय इज इक्वल टू किती? 4 आहे. मग x किती? 8 आहे. वजा वाय बरोबर किती? 4. मग वजा वाय बरोबर किती आलं? 4 वजा 8. 4 वजा 8 किती आलं? वजा 4. वजा वजा काय झालं? कॅन्सल. हा, अधिक झालं. वाय बरोबर किती आलं मग? 4. म्हणजे x ची किंमत किती आली? 8. आणि y ची किंमत किती आली? 4. मग या ठिकाणी तुम्हाला दिलेले बघा, x किती दिलाय? 8. आणि y किती दिलाय? 4. मग x कुणाला मानले? स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 8 km/h आणि स्पीड ऑफ वॉटर करंट इज 4 km/h. याचा अर्थ काय? बोटीचं स्पीड आहे 8 km/h आहे आणि पाण्याचं स्पीड हे किती आहे? 4 km/h. साधं लॉजिक आहे, बोटचं स्पीड हे पाण्याच्या स्पीड पेक्षा जास्त राहणार. अदरवाईज काय होईल? बोट जाईल पाण्यामध्ये वाहून. तुमचं स्पीड म्हणजे बोटीचं स्पीड जर कमी राहिलं पाण्यापेक्षा, तर जाताना ठीक आहे, पाण्याच्या प्रवाहाच्या बरोबर जाईल, ती प्रवाहाबरोबर पुढं पुढं, पण विरुद्ध दिशेने जाताना जाईल का? नाही जाऊ शकत. का? कारण त्याचं स्पीड पाण्यापेक्षा काय झालं? कमी. मग पाण्यापेक्षा जर कमी झालं आणि बोटीचं स्पीड जर कमी आहे, तर पाणी त्याला खालीच नेणार ना, वर कसं नेल? ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काम करता येणार नाही. मग इथं एक गोष्ट सिंपल लक्षात ठेवायची, तुमचं उत्तर बोटचं स्पीड जे आहे ते काय यायला पाहिजे? पाण्याच्या स्पीड पेक्षा जास्त. एवढं सिंपल लॉजिक लक्षात ठेवा. समजलंय का? ठीक आहे.